खासदार संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरचं नशीब एका रात्रीत बदललं अशी बातमी जून अखेरीस समोर आली। झालं काय तर शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावावर 150 कोटी रुपयांची जमीन ही नोंदणीकृत झाली। ती हिबानामा म्हणजेच बक्षीसपत्र म्हणून नोंदणीकृत झाली आहे आणि त्यामुळेच राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली। खासदाराच्या ड्रायव्हरच्या नावावर इतक्या मोठ्या रकमेची जमीन का नोंदणीकृत झाली असेल, यामुळे संपूर्ण प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडलं आणि या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आणि त्यातही ही नोंदणीकृत झालेली जमीन ही कोणत्याही सामान्य कुटुंबाची नसून एकेकाळी हैदराबादचे दिवाण असलेल्या सालार जंग कुटुंबाची आहे। ड्रायव्हर जावेद रसूल शेख हे गेल्या 13 वर्षांपासून खासदार संदीपान भुमरे आणि त्यांचा मुलगा आमदार विलास भुमरे यांची गाडी चालवतायत। या प्रकरणावर चालक जावेद रसूल शेख यांनी प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले, मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करतोय। जावेद रसूल असंही म्हणाले की सालार जंग कुटुंबाशी माझे खूप चांगले संबंध आहेत आणि म्हणूनच त्यांनी मला ही जमीन बक्षीसपत्र म्हणून दिली आहे। ही जमीन जालना रोडवरील दाऊदपुरा परिसरात आहे। ही एक अतिशय महत्त्वाची जागा आहे। दरम्यान आता या प्रकरणाची मात्र चर्चा सुरू झाली आहे। छत्रपती संभाजीनगर मधल्या जालना रोडवरील दाऊदपुरा इथे रेडी रेकनर दरानुसार कोट्यावधी किमतीची 3 एकरची ही जमीन आहे। परभणीतील एक वकील मुजाहिद खान यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून ही चौकशी आता सुरू करण्यात आली आणि त्यांना आपल्या तक्रारीत म्हटले त्यांनी की जावेद रसूल आणि सालार जंग, मीर महमूद अली, मजहद अली खान आणि इतर 5 जणांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये हिबानामा कसा प्रविष्ट केला जाऊ शकतो, कारण त्यांच्यात रक्ताचं नातं नाही आणि त्यामुळेच यावर प्रश्न उपस्थित केला जातोय। सोबतच त्या वकिलांनी असंही म्हटलंय की कोणीही ड्रायव्हरला इतकी महागडी आणि उत्तम ठिकाणची जमीन का भेट देईल। अशा परिस्थितीत त्या बक्षीसपत्राची चौकशी झालीच पाहिजे। या संदर्भात आर्थिक गुन्हे शाखेने ड्रायव्हरला चौकशीसाठी बोलावलं। कोणत्या आधारावर सालार जंग कुटुंबातील वंशजांनी स्वाक्षरी केली याबाबत स्पष्टता करण्याचे आदेश देखील दिले आहेत। मला असं वाटतं तर आम्ही कामाला कोणाला ठेवूच नाही। आमच्याकडे ड्रायव्हर असेल किंवा पीए असेल, जर आमच्याकडे कामाला असेल त्या मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून अनेक वेळेस सांगितलं, तो ड्रायव्हर आमच्याकडे गाडी चालवला आहे। वैयक्तिक त्याच्या जीवनाशी आमचा काही संबंध नाही आणि वारंवार तुम्ही मीडियावाले आम्हालाच विचारतात, तो ड्रायव्हरचा प्रश्न आहे, त्याशी आमचा कुठलाही स्थिर मात्र संबंध येत नाही आणि वारंवार आमचं नाव का घेतलं जातं मला याचे म्हणजे याच्या मागचा हेतूच काय आहे ते कळत नाही। मात्र विरोधक तुमचं नाव घेत आहेत सर्व। हे बघा, भुमरे परिवार आज जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आणि राजकीय दृष्ट्या कसं बदनाम करता येईल या दृष्टिकोनातून हे चाललेला प्रकार आहे। मी अनेक वेळा सांगितलं, तो ड्रायव्हर आहे, चौकशी चालू आहे, चौकशी झालेली आहे, दूध का दूध पाणी का पाणी, तिथं कोर्टात होईल, प्रशासन करेल, आमचा काय संबंध येतो। पण दानवे अंबादास विरोधी पक्ष नेते आहेत, ते असं म्हणतात की तुम्ही पदाचा गैरवापर करून हा सर्व प्रकार केला। मला हे सांगा, पदाचा गैरवापर करून आम्ही आमच्या घरच्या नावावर प्रॉपर्टी केली असते ना, आज कोणी मूर्ख आहे का बाहेरच्या नावावर प्रॉपर्टी करायला। सालार जंग वंशज मीर मजहर अली खान आणि त्यांच्या 6 नातेवाईकांनी स्वाक्षरी केलेल्या हिबानामाची चौकशी सुरू आहे। या बक्षीसपत्राबाबत कुटुंबाकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही। सालार जंग कुटुंब हे एक प्रमुख कुलीन कुटुंब होतं, ज्यांचे सदस्य पूर्वीच्या हैदराबाद इस्टेटमध्ये निजामांचे पंतप्रधान होते। दरम्यान 26 जूनला प्रकरण समोर आल्यानंतर 30 जूनला तब्बल 9 तास ड्रायव्हरची चौकशी झाली आणि 1 जुलैला पुन्हा हजर राहण्याचे आदेश दिले। मात्र प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देत ड्रायव्हर शेख यांनी चौकशीसाठी 5 दिवसांची मुदत मागितली। या चौकशीत पोलिसांनी त्यांच्यावर 35 प्रश्नांची सरबत्ती केली। मात्र शेख यांच्याकडून मिळालेल्या उत्तरांनी पोलिसांचं समाधान झालं नाही आणि त्यामुळेच त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं। पण या पुन्हा बोलवलेल्या चौकशीला हजर राहण्याऐवजी जावेद शेख यांच्या वतीनं पोलिसांना एका खाजगी रुग्णालयाचं पत्र हे सादर करण्यात आलं। यामध्ये शेख यांचा रक्तदाब वाढला असून त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्याचं म्हटलंय आणि याच पत्राच्या आधारे त्यांनी तपासाला सामोरं जाण्यासाठी 5 दिवसांचा अवधी मागितला होता। पोलिसांच्या हाती अजूनही काही लागलेलं नाही। आता पाहूयात हिबानामा म्हणजे काय। तर हिबानामा हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे, ज्याद्वारे एखादी व्यक्ती आपली मालमत्ता, जमीन, घर, दागिने हे दुसऱ्या व्यक्तीला निस्वार्थपणे म्हणजेच कोणतीही आर्थिक देवाणघेवाण न करता भेट स्वरूपात देतो। हिबा हा अरबी शब्द आहे, ज्याचा अर्थ होतो भेट देणं। विशेषतः मुस्लिम कायद्यात हिबा ही संकल्पना महत्त्वाची आहे, पण काही वेळा ती सर्वसामान्य कायदेशीर व्यवहारात सुद्धा वापरली जाते। 10 रुपयांपेक्षा जास्त मूल्य असलेल्या अचल माल
मालमत्तेसाठी हा हिबानामा नोंदवणं म्हणजेच रजिस्टर करणं कायद्यानुसार बंधनकारक आहे. इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट 1908 नुसार हिबानामा स्टॅम्प पेपरवर तयार होतो आणि त्यासाठी योग्य स्टॅम्प ड्युटी लागू होते. आता हा हिबा रद्द करता येतो का? सामान्यतः हिबा एकदा पूर्ण झाल्यावर रद्द करता येत नाही, पण काही विशेष परिस्थितींमध्ये जसं की हिबा फसवणुकीनं किंवा चुकीच्या माहितीवर आधारित झाला असेल तर न्यायालयाच्या परवानगीनं तो रद्द करता येतो. आणि त्यामुळेच अर्थातच यात या नेत्याचं नाव असल्यामुळे या प्रकरणाचा निकाल लागतो का की विषय हवेतच विरतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. या विषयाविषयी तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.